मी डॉक्टर सुरेखा वाघमारे, ऑब्स्टेट्रिशियन, गायनेकॉलॉजिस्ट अँड IVF स्पेशालिस्ट फ्रॉम मुंबई. आमच्या क्षेत्रामध्ये रोज नवीन नवीन शोध लागत आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत. त्यामुळे ट्रीटमेंट खूपच ॲडव्हान्स झालेले आहेत. त्यामुळे मी प्रत्येक स्त्रीला हे सांगू इच्छिते की ती खात्रीपूर्वक आई बनू शकते. फक्त तिने योग्य ट्रीटमेंट घेणं आणि त्यामध्ये सातत्य राखणं गरजेचं आहे. आज मी डाएट आणि लाईफस्टाईल इन प्रेग्नन्सी या विषयाबद्दल बोलणार आहे. या विषयावर बोलण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की चांगला भ्रूण होण्यासाठी किंवा चांगला गर्भ राहण्यासाठी 2 सेलची गरज आहे. एक म्हणजे स्त्रीबीज आणि एक पुरुष बीज म्हणजेच oocyte आणि स्पर्म. आणि हे दोन्हीही हेल्दी असणं खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे प्रेग्नन्सी राहण्यासाठी. भले ती प्रेग्नन्सी नॉर्मलरित्या असू दे, नॉर्मल ती कन्सीव होऊ दे किंवा तिला IUI लागू दे किंवा IVF लागू दे. ह्या कुठल्याही ट्रीटमेंटमध्ये किंवा नॉर्मलीसुद्धा आपल्याला स्त्रीबीज आणि पुरुष बीज किंवा oocyte आणि स्पर्म हे दोन्हीही हेल्दी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आजकाल आम्ही इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट बघत आहोत की इन्फर्टिलिटीचं प्रमाण हे समाजामध्ये खूपच वाढलेलं आहे. खूप लहान लहान मुली 28-29 वर्षाच्या मुली लो AMHचे रिपोर्ट घेऊन येत आहेत आणि यंग मुलंसुद्धा ॲबनॉर्मल सिमेन किंवा लो सिमेन काउंटचे रिपोर्ट घेऊन येत आहेत. आणि हा खूप सिरियस इश्यू आहे. त्याबद्दल आमचे सगळे ऑर्गनायझेशन रिसर्च करत आहेत आणि त्याला बरीच कारणं आहेत त्याच्यासाठी. आणि ट्रीटमेंट तर ॲडव्हान्स झालेल्या आहेतच, परंतु त्यामध्ये आमचं सगळ्यांचे प्रयत्न असे चालू आहेत की नॉर्मल आणि हेल्दी oocyte असावं आणि नॉर्मल आणि हेल्दी स्पर्म्स असावेत. आणि त्यासाठी मॉडिफिकेशन ऑफ लाईफस्टाईल आम्हाला वाटतं खूप इम्पॉर्टंट आहे आणि डाएट चेंजेस हे पण खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणून मी आज ह्याविषयी बोलणार आहे. तसेच माझ्या अनेक पेशंट मला विचारत असतात की मॅडम, आम्ही डाएट कुठलं घ्यावं आणि काय खावं आणि काय खाऊ नये याबद्दल आम्हाला गाईड करा. तर हा व्हिडिओ माझ्या त्या सर्व पेशंटसाठी डेडिकेटेड आहे. आता मी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसबद्दल बोलणार आहे. ह्या मॉडर्न लाईफस्टाईलमुळे पोल्युशन खूप वाढलेलं आहे, डाएटरी हॅबिट्स खूप फॉल्टी झालेल्या आहेत आणि स्ट्रेस खूप वाढलेला आहे. आणि ह्या सर्वांमुळे बॉडीमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होतो आहे. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे फ्री रॅडिकल्स बॉडीमध्ये खूप तयार होतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे अँटीऑक्सिडंट्स आपल्या बॉडीमध्ये आहेत ते आपल्याला कमी पडायला लागलेले आहेत. निसर्गाची रचना काय आहे की जे फ्री रॅडिकल्स असतात ते अँटीऑक्सिडंट डिझॉल्व करून टाकतात. अँड व्हेन देर इज इम्बॅलन्स बिटवीन फ्री रॅडिकल्स अँड अँटीऑक्सिडंट्स, इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. म्हणून आपल्याला अँटीऑक्सिडंट्स घेणं खूप गरजेचं आहे. आणि आत्ता मी तुम्हाला अँटीऑक्सिडंट रिच फूडबद्दल माहिती देणार आहे. अँटीऑक्सिडंट्स फूडमध्ये महत्त्वाच्या आहेत हिरव्या पालेभाज्या. त्याच्यामध्ये पालक, मेथी, शेपू आणि इतर प्रकारच्या अनेक भाज्या ज्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्या एरियामध्ये होतात त्या सर्व प्रकारच्या पालेभाज्या. तसेच फ्रूट्स, सिट्रस फ्रूट्स, त्याच्यामध्ये लिंबू, संत्री, मोसंबी आणि सगळ्या प्रकारच्या बेरीज, म्हणजे सगळ्या प्रकारचे कलरफुल आपलं जेवण पाहिजे. म्हणजे टोमॅटोज, पिवळी केळी, सगळ्या प्रकारची जी फळं आहेत ना निसर्गाने आपल्याला दिलेली, ती फुल ऑफ अँटीऑक्सिडंट्स आहेत. आणि हे अँटीऑक्सिडंट्स घेतले तर डेफिनेटली आपलं सेल्युलर DNA डॅमेज होणार नाही आणि प्रत्येक सेल ही हेल्दी राहील आणि अंड्याची क्वालिटी चांगली राहील आणि स्पर्मची क्वालिटीसुद्धा चांगली राहील. ॲक्च्युली डाळिंबाला तर सुपर फूड ऑफ इन्फर्टिलिटी म्हणतात. डाळिंबामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, आणि फुल ऑफ अँटीऑक्सिडंट्स. म्हणजे हे डाळिंबामधलं जे अँटीऑक्सिडंट्स आहे त्याच्यामुळे DNA डॅमेज होत नाही आणि आपल्याला चांगल्या क्वालिटीचं अंडं आणि चांगल्या क्वालिटीचं स्पर्म मिळतात. त्यामुळे जे इन्फर्टिलिटीच्या कपलने डाळिंबाचा समावेश त्यांच्या जेवणामध्ये जरूर करावा. आता दुसरं फूड म्हणजे नट्स. त्याच्यामध्ये आल्मंड्स म्हणजे बदाम आणि अक्रोड हे फार इम्पॉर्टंट आहेत. ते फुल ऑफ ऑक्सिडंट्स आहेत. दुसरं आहे सगळ्या प्रकारच्या सीड्स. त्याच्यामध्ये सनफ्लावर सीड, पंपकिन सीड्स, सिसम सीड्स, फ्लेक्स सीड्स आणि चिया सीड्स. तसंच डार्क चॉकलेट. हे सर्व पदार्थ अँटीऑक्सिडंट रिच आहेत. त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो
आणि DNA डॅमेज कमी होतो आणि स्पर्मची क्वालिटी आणि अंड्याची क्वालिटी चांगली राहते. सर्व प्रकारचे धान्य, ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, तांदूळ हे सगळं होल असावं, पॉलिश नसावं आणि जमलं तर ऑर्गॅनिक असलं तर बेस्ट. तसंच प्रोटीन्समध्ये 2 प्रकारच्या लोकांना मी सांगेन की जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना व्हेज प्रोटीन सर्व प्रकारच्या डाळींमध्ये मिळेल. तसेच सर्व प्रकारची कडधान्य आणि मोड आलेली कडधान्य हे अत्यंत गुड सोर्स ऑफ विटॅमिन्स आणि प्रोटीन्स आहेत. तसंच होल फॅट डेअरी मिल्क म्हणजे असं मिल्क की ज्याच्यामधलं मलई काढलेली नाही, डायरेक्ट गाईचं किंवा म्हशीचं दूध, त्याच्यातली मलई काढलेली नाही, असं दूध अतिशय चांगलं आहे पिण्यासाठी आणि हेल्थसाठी सुद्धा. तर पनीर, तर ह्या गोष्टीमधून आपल्या व्हेजिटेरियन लोकांना चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट दर्जाचं प्रोटीन मिळू शकतं. नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी ते व्हेजिटेरियन लोकांचे जे प्रोटीन डाएट आहे ते तर आपल्याला घ्यायचंच आहे. त्याच्यासोबत अंडी, फिश, शेलफिश इत्यादींमध्ये गुड अमाऊंट ऑफ गुड फॅट्स असतात. तर त्यामुळे अंड्याची क्वालिटी चांगली होते आणि स्पर्मची क्वालिटीसुद्धा चांगली होते. रिफाईंड कार्बोहायड्रेट्स म्हणजे एक्झाम्पल आहे शुगर. शुगर कंटेन्स रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आणि ते आपल्याला सगळ्यांना माहिती नसेल कदाचित, पण शुगरचा जन्म हा इंग्लंडमध्ये झाला व्हिक्टोरियाच्या वेळेस आणि तेव्हा ते फक्त रिच लोकांसाठी फूड होतं. परंतु हे फूड आपण जर शुगरी फूड घेतलं तर आपल्याला इन्शुलिन स्पाईक होतात आणि इन्शुलिन स्पाईक झाल्यानंतर आपल्याला इन्शुलिन रेझिस्टन्स होतो, हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि अनओव्युलेशन्स होतं किंवा PCOD सारखे आजारसुद्धा होतात. त्यामुळे रिफाईंड शुगरचं प्रमाण आपल्या जेवणातलं कमी करायचं आहे. शुगरी ड्रिंक्स आपण कमी करायचे आहेत. हाय शुगर इनटेक अवॉइड करायचं आहे. बेकरी प्रॉडक्ट्स नाही घ्यायचे, लाईक पिझ्झा, बर्गर, केक, पेस्ट्रीज, बिस्किट्स हे सगळं आपल्याला कमी करायचं आहे. कारण त्यामुळे रिफाईंड शुगर आपल्या पोटात जाते आणि इट लीड्स टू हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि त्याच्यामुळे आपल्याला अनओव्युलेटरी किंवा ओव्युलेशनचे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. आता ट्रान्स फॅट बिलकुल नको. ट्रान्स फॅट कशामध्ये असतात तर ते फ्रेंच फ्राईजमध्ये असतात, पिझ्झा, बर्गर आणि मॅगी ह्या सगळ्या ज्या आणि आणखीन काही पदार्थ जे रिपीटेडली तळले जातात आणि जे वाईट प्रकारचं तेल असतं आणि ते तेल जर आपल्या पोटात गेलं तर आपल्याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे आपला सेल डॅमेज होतात, ओसाईट क्वालिटी कमी, अंड्याची क्वालिटी कमी होते आणि स्पर्मची क्वालिटीसुद्धा कमी होते. त्यामुळे हे पदार्थ आपण टाळलेले बरे. आणि ह्या तळलेल्या पदार्थांची एक गंमत असते की हे तळलेले पदार्थ डोपॅमिन इन्क्रीज करतात आणि ॲडिक्शन निर्माण करतात. आपल्याला एकदा खाल्लं की परत ते खावंसं वाटतं, असं हे तळलेल्या पदार्थांच्या बाबतीत आहे. परंतु हे टेम्पटेशन अवॉइड करून आपण हे तळलेले पदार्थ टाळले पाहिजेत. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे मी, कीप हायड्रेटेड. मी सगळ्या पेशंटला सांगते की भरपूर पाणी प्या आणि पण तहान नाही लागली तरी 2-3 तासाने थोडंसं पाणी प्यायलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या यंग जनरेशनला मी सांगू इच्छिते की त्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये तुम्ही सगळे पाणी घेऊन जाता ना, ते डेंजरस आहे. कारण हे मायक्रो प्लास्टिक आपल्या शरीरात जातं आहे आणि त्याचा अभ्यास करण्यात आलेला आहे की ते आपलं एंडोक्राईन डिस्क्रप्टंट आहे. म्हणजे आपलं एंडोक्राईन ॲक्सिस आहे ना, ते हॉर्मोनल ॲक्सिस ते डिस्टर्ब करत आहे. त्यामुळे यंग मुलींना सांगते आणि मुलांनाही सांगते की पाण्याची बॉटल ही शक्यतो मेटलची घ्या, प्लास्टिकची घेऊ नका आणि भरपूर पाणी प्या. कारण जर आपल्या शरीरात भरपूर पाणी असेल आणि तर आपल्या प्रत्येक सेलला सगळे न्यूट्रिशन अगदी ॲडिक्वेटली पोचतील तिच्या प्रत्येक सेलपर्यंत आणि आपले प्रत्येक सेल चांगली राहील, त्याचबरोबर आपलं अंडही चांगलं राहील आणि आपलं स्पर्मही चांगलं राहील आणि आपल्या शरीरातले टॉक्सिन्स
बाहेर निघून जातील. त्यामुळे हा पॉईंट अतिशय इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवावं. माझ्या असं लक्षात आलं आहे की आजकालच्या ह्या तरुण मुली पाणी खूपच कमी पितात आणि मी त्यांना सतत सांगत असते की कीप हायड्रेटेड. आणि नवीन जनरेशनला मी सांगू इच्छिते की स्ट्रेसमुळे पण आपल्यामध्ये शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होतो आहे. तो स्ट्रेस कमी करा, प्रॉपर डाएट घ्या आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण थोडंसं एक्झरसाईज खूप मस्ट आहे आणि मेडिटेशन ह्या गोष्टी आपल्या लाईफस्टाईलमध्ये ॲड केल्या तर त्याचा खूपच फायदा होईल. एक्झरसाईजमुळे प्रत्येक सेलपर्यंत मायक्रोन्यूट्रियन जातात आणि त्यामुळे प्रत्येक सेल हेल्दी होते. त्याचबरोबर प्रत्येक अंड्याची क्वालिटी चांगली होते आणि स्पर्मची क्वालिटीसुद्धा चांगली होते. त्यामुळे मॉडरेट एक्झरसाईज, मेडिटेशन ह्या गोष्टी आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये ॲड केल्या तर खूपच त्याचा फायदा होणार आहे. एक्सेसिव्ह इनटेक ऑफ अल्कोहोल, स्मोकिंग आणि एक्सेसिव्ह इनटेक ऑफ कॉफी हे अवॉइड करायला पाहिजे, कारण त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होतो आणि अंड्याची क्वालिटी आणि स्पर्मची क्वालिटी कमी होते. ॲक्च्युली योग्य वजन ठेवणं इस्पेशली मुलींमध्ये सुद्धा खूपच गरजेचं आहे, कारण आजकालच्या सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे आणि फूड हॅबिट्समुळे त्यांची वजनं वाढली तर PCOD सारखे आजार होत आहेत आणि त्याच्यामुळे ओव्ह्युलेशन प्रॉब्लेमसुद्धा होत आहेत. त्यामुळे अशा मुलींनी आपली वजनं कंट्रोलमध्ये ठेवावीत आणि योग्य आहार आणि एक्झरसाईज केला तर हे त्यांना शक्य आहे. सप्लिमेंट्स, फोलेट्स, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन D3, झिंक, DHA, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, ॲस्टाझॅन्थिन, CoQ इत्यादी सप्लिमेंटची जर गरज असली तर डॉक्टर तुम्हाला ते देतातच. आणि जर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल ठेवली, हेल्दी डाएट घेतलं आणि डॉक्टर सांगतात ती सप्लिमेंट योग्य प्रकारे घेतली तर निश्चितच अंड्याची क्वालिटी चांगली होईल, स्पर्मची क्वालिटी चांगली होईल, होणारा गर्भ चांगला होईल, होणारं मूल चांगलं होईल, अबॉर्शनचे चान्सेस खूप कमी होतील, ॲबनॉर्मल बच्चू होण्याचे चान्सेस खूप कमी होतील आणि तुम्हाला हेल्दी मूल होईल आणि तुम्ही हेल्दी मुलाचे आई बाबा व्हाल ह्याची मला खात्री आहे. हे चॅनल आपलं आहे, त्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न माहिती मी आपल्यापर्यंत पोचवत आहे. तरी आपण सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि हां, कॉमेंट पण जरूर करा. वी क्रिएट लाईफ, वी गिव्ह हेल्दी इंटेलिजंट चिल्ड्रन्स टू द फॅमिलीज टू मेक ऑल फॅमिलीज हॅपी फॅमिलीज. हे आमचं ब्रीदवाक्य आहे.